नमस्कार वानखेडे, आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। मी आता पंढरपूरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये आहे। या चौकामध्ये राज ज्वेलर्स नावाची नामांकित सोन्या चांदीच्या विक्रीची एक फर्म आहे। या फर्मच्या संदर्भात एक नवा वाद आता समोर आलाय। मूळ मालक आहेत, त्यांनी या फर्मला जी चालवणारे होते त्यांचे चुलत भाऊ, त्यांच्यावर असा आरोप केलेला आहे की ही फर्म त्यांना आम्ही सुरुवातीला काही दिवसामध्ये पगारी ठेवलं होतं, त्यानंतर त्यांच्या मिस्टरांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर त्यांना 45% पार्टनरशिपमध्ये घेतलं होतं। त्या काळामध्ये त्यांनी राज ज्वेलर्स मार्फत जेवढा नफा मिळवला होता तो सर्व नफा यांना न देता तो नफा वेगवेगळ्या ठिकाणी विविध ठिकाणी प्रॉपर्ट्या घेऊन त्याच्यामध्ये गुंतवला आणि त्यातली कवडीसुद्धा त्यांच्या बहिणीला दिलेली नाही आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका हा प्रकार काय आहे ते। माझं नाव अर्चना अप्पा सोजरे। हे दुकान आमचंच आहे। संतोष बाबरला आम्ही असं पहिला भाऊ म्हणून ठेवला होता माझे मिस्टर आजारी असताना। त्यानंतर त्याला मिस्टर वारल्यानंतर आम्ही आपल्यापाशीच राहावा चांगला आहे म्हणून 35% 33% काहीतरी असं दिले होते। आणि माझे मिस्टर जे होते ना, मी थोडं जास्त शिकलेली नसल्यामुळे मला असलं काही सांगत नव्हते। पूर्ण विश्वास संतोषवरच होता। त्या विश्वासात संतोष कुठंतरी पात्र ठरला नाही। म्हणजे मालकाचं एवढं आमचं मोठं नाव होतं आप्पासाहेब जरे आणि राज ज्वेलर्सचं पंढरपुरात म्हणजे पहिल्या 5मध्ये चालणारं हे दुकान होतं। पण आज संतोष बाबरनं त्याच्यात बरंचसं काही हे म्हणजे भामटेगिरी करून हे केलेलं आहे त्याने। हे सगळं नको होतं असं करायला। तुम्ही कुठल्या वर्षी त्यांना चालवायला दिलं होतं? 2008ला चालवायला दिले होते। त्यावेळेस त्यांना पगारी ठेवलं होतं का? हां, पहिलं पगारच होता। नंतर त्याचं लग्न कुठेतरी जमल्यानंतर तो म्हणला मला काहीतरी पाहिजे ना बाबांनो असं। हां म्हणलं ठीक आहे, जे भांडवल आहे ते आमचंच आहे, फक्त चालवण्यासाठी त्याला 33% दिलं होतं। नंतर तो म्हणला काही दिवसानं म्हणला मला एवढ्यात परवडत नाही। ठीक आहे बाबा, 45% केलं आम्ही। नंतर त्यानं भरपूर काही प्रॉपर्टी त्यातनं आम्ही कधी काढत गेलो नाही, आम्हाला काही गरज पडली नाही। मुलगा बाहेर शिकतोय, लहान आहे, मला काही यातलं म्हणजे कुठं प्रॉपर्ट्या घ्यायच्या काय असल्यातलं काही माहिती नव्हते। हाय दुकान मोठं आहे, दुकान वाढतंय, आपल्या दुकानात भांडवल असलं तर उद्या मोठा मुलगा झाल्यावर त्याला हे उपयोगी पडेल। त्यांचं 45% तुमचे 50% पार्टनरशिप लिगली कायदेशीर कागदपत्र हो आहे। त्या काळामध्ये आतापर्यंत 55% जो तुमचा हिस्सा आहे नफा तो तुम्हाला दिलाय का त्यांनी? नाही, आम्ही काढलाच नाही। आम्ही आमचं वाढतंय म्हणून गेलो आणि तो काढत सगळ्या प्रॉपर्ट्या घेत गेला त्याच्या नावावर। आता सध्या कुठं कुठं प्रॉपर्टी घेतलेली? गिरडीला आहे, चोपडीत आहे, सांगतील ना प्रॉपर्टी। कासेगावला आहे, टाकळीला आहे, डीमार्ट पाशी 2 एकर आहे। हे 9 मजली बिल्डिंग केले आणि इथे सावरकर चौकात कोट्यावधी रुपयाचं बांधकाम आहे। बरं, तुमच्यावर एनसी पण दाखल केली आहे तुमच्या चुलत भावाने? हां, म्हणजे काय झालं, त्याने सोनं कुणाकुणाचं उधार ठेवून घेतलं दुकानात आणि तो निघून गेला इथनं। आता सगळं पूर्ण मोकळं करून दुकान आणि मागायला आमच्या दुकान म्हणले आम्ही तुमच्या दुकानात ठेवलंय, आम्हाला तुम्हीच द्यायचं। संतोष बाबरला मी फोन केला, म्हणलं अरे इथं लोक येऊन धिंगाणा करायला आले, ते ये जरा। म्हणला मी बाहेर आहे। मग मुलीनं माझ्या फोन केला, उचलला नाही। मग मुलीला काय वाटलं, गाडी दिसली तिथं समोर, मग त्यांच्या कामगाराला विचारलं संतोष मामा आहेत का, तर वरती आहेत म्हणले। मुलगी वरती गेल्यानंतर तो सगळीकडे टेरेसपर्यंत जाऊन बघून आली, तो कुठं दिसला नाही। मग त्यानं लगेच दुसऱ्या भावांना फोन केलं, असं प्रियांका यायला लागली आणि तिच्यासोबत एक मुलगा होता, दुकानात आपला बसलेला मुलगा होता। त्याला म्हणलं जा बाबा, ही उगाच काहीतरी व्हायला नको। तर ते खाली दोघंजण येत असताना त्याचा लहान भाऊ उद्धव बाबर ही वरतीच चालला होता। मग त्या साईडच्या माणसाला म्हणला तू कुठला आहे? ते म्हणलं मी पंढरपूरचा आहे। तुझं नाव काय? सागर माने। तू कशाला आलाय? मग प्रियांका म्हटली मी त्याला सोबत आणले, तुझा काय प्रॉब्लेम आहे का? म्हणलं त्याने यायचं नाही। ती म्हणली हे मालकानं सांगायचं, तुम्ही कशाला सांगताय? असं बोलल्यानंतर तिला म्हणलं तो माझ्या बापाचा आहे। ही म्हणली माझ्या बापाच्या पैशावर घेतलंय। असं हे वाद झाला थोडा। त्यानंतर मुलगी आली आमचे आणि त्यांनीच जाऊन ह्या मुलींना दाखल करायचं सोडून त्यांनी जाऊन माझ्या विरुद्ध, मी गेलीच नाही तरी माझ्या विरुद्ध खोटे नाटे आरोप करून दाखल केला। बहिणीनं पार्टनरशिप फुकट मागते असं काय बरेच। त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली। त्यांनी मला आईवरनं शिवी दिली, कुत्री म्हटला आणि तू बाहेर भेट, तुला बघून घेतो, तुझा जीव घेतो असं म्हटला तो। ह्या सिच्युएशनमध्ये मी जायला हवं होतं पोलिसांकडे, पण मी म्हटलं ज्या गोष्टीचा प्रूफ नाही
त्या गोष्टीला पुढे जाऊन गोंधळ नको म्हणून मी गेले नाही का. ह्याच्यापूर्वी पण त्याने आम्हाला खूप वेळा उद्धव बाबांनी पर्सनली खूप शिवीगाळ केली आहे, पण आम्ही म्हणतो मूर्खांच्या नादी लागण्यात काय अर्थ नाही. आणि किती वेळा कंप्लेंट करायची, किती वेळा. त्याचा जर मूळ स्वभावच बाद असेल तर कशासाठी आपण त्याला म्हणजे चिखलात दगड टाकून कोणाचं भलं झालंय का. बरं, त्याचा माझ्याकडे प्रूफ नव्हता, माझ्याकडे CCTV नव्हती, सगळं त्यांच्या बिल्डिंगमध्ये घडलेली गोष्ट होती. त्यामुळं आम्ही म्हटलं जाऊ दे. तर ह्यांनी उलट जाऊन आमच्यावर खोटा आरोप करून खोटी NC केली. त्यांचा असा आरोप आहे की यामध्ये तब्बल 100 कोटीची प्रॉपर्टी या फर्मवर मिळवलेल्या पैशातून भावानं स्वतः म्हणजे विकत घेतली आहे आणि त्यातला एक कवडीसुद्धा यांना दिलेली नाही आहे. आता आपण नेमकं सोनं किती होतं या फर्ममध्ये आणि प्रॉपर्टी कितीची आहे सगळी मिळवलेली आणि कशा पद्धतीनं हा घोटाळा झाला आहे, त्यांचा कसा आरोप आहे ते जाणून घेऊया. ताई मला सांगा, सुरुवातीला तुमचं सोनं किती होतं? ह्या फर्ममध्ये सुरुवातीला 2008 साली कमीत कमी 7-1 किलो सोनं होतं. त्याच्यानंतर माझे वडील इथे 5 वर्ष काम केलेत आणि माझ्या वडिलांना चांगल्या बऱ्यापैकी रिस्पॉन्स चांगला मिळाला इथे, त्यामुळं राज ज्वेलर्सचं नाव चांगलं झालं. आणि त्या दरम्यान तोपर्यंत काय संतोष बाबरचा एवढा काही विषय नव्हता त्याच्यामध्ये. पण त्या 7 किलो नंतर आता आम्ही तर त्याच्यामध्ये कुठेही सहभाग घेतलेला नाही, पण जेवढं आम्ही मार्केटमध्ये ऐकलं, जेवढं आमचं दुकान चालतंय, आमच्या दुकानामध्ये कायम माल पडून जास्त असायचा. लोक जे छोटे छोटे दुकानदार आहेत ते होलसेलसारखं आमच्याकडून घेऊन जायचे. एवढा म्हणजे कमीत कमी 30, 35, 40 किलो सोनं असायला पाहिजे होतं इथे. आज तेवढं नाही आहे. आज सोनं जेवढं सुरुवातीला होतं 7 किलो तेवढंच आज पण आहे. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही 25-1 किलोचा गफला केला आहे ह्या दुकानामध्ये, तुम्ही सोनं गायब केलं आहे ह्या दुकानामधून. मग ह्या सगळ्या सोन्याचा तुम्ही हिशोब देणार नाही का? कुठं गेलं सोनं, कुठे गेलं? बरं, 4 लोकांना कळतं कोणाचं किती दुकान चालतंय, कोणाचं किती दुकान चालतंय. मग जे जसे दुकानदार आहेत त्यांना सगळ्यांना पंढरपुरात वाटायचंच 1 नंबरला राज ज्वेलर्स चालतंय. राज ज्वेलर्समध्ये 40-1 किलो पाहिजे, असायलाच पाहिजे सोनं, असं आम्हाला सर्वांनी सांगितलं. आम्ही 40 म्हणत नाही, चला 30 म्हणूया आपण. पण मग वरचे 25 कुठं गेले? मग ते सोनं कुठं गेलं? आणि मग ते सोनं कुठं गेलं ह्याचं तुम्ही उत्तर देणार की नाही देणार? आता थोड्या दिवसापूर्वीपर्यंत हे आम्हाला म्हणत होते की आमच्याकडे पैसे नाहीत, बँककडून लोन मिळेना, आमचा पैसा अडकलाय, सगळं झालं. आज तुम्ही इथे दुकानाचं ओपनिंग झाले, ह्या दुकानाचं ओपनिंग झाले, तुम्ही जाऊन बघा, तिथे पूर्ण दुकान सोन्याने भरले. म्हणजे त्यांनी इथूनच सोनं काढून तिथं लावले असा आमचा स्पष्ट आरोप आहे. तुमच्याकडे जो आता स्ट्रक्चर आहे राज ज्वेलर्सच्या नावानंच घेतली होती का? हो, नाही, हे जागा ज्यावेळेस बांधायला चालू केली, ज्यावेळेस प्लॅन आउट केलं, त्यावेळेस आर्किटेक्टनी आपल्याला संतोष बाबरच्या नावाने पण राज ज्वेलर्सची 2nd शाखा असं म्हणून आर्किटेक्टनी ही बिल्डिंग प्लॅन आउट केली आहे. आम्हाला काय सांगितलं गेलं तर इथे खाली आपल्याला ज्वेलरी शॉप करायची आहे, इथे लॉजिंग करायचं आहे, वरती रेसिडेन्शियल करायचं आहे. रेसिडेन्शियलला 2 वरती खालती फ्लॅट्स आहेत, एक आपल्यासाठी, एक त्यांच्यासाठी, दोन्ही फॅमिलीजसाठी असे 2 फ्लॅट्स. एवढं सगळं आमच्यासोबत बोलणं झालं. आणि आता अचानक जेव्हा त्यांना दिसतंय सगळं संपूर्ण झाले, छान झाले, पूर्ण झाले, आता त्यांची नियती पलटली आणि त्यांनी आता म्हणतात तुमचा काय संबंध आहे? जागा माझ्या नावावर आहे आणि माझंच दुकान आहे आणि त्या दुकानात लावलेलं सोनं, त्यांच्याकडे जर लोन मिळेना, पैसे मिळेना, ही बिल्डिंग त्यांनी 10 कोटीची उभा केली असेल आणि मग तुम्ही अजून एक्स्ट्रा पैसे कुठून आणले हा जर प्रश्न असेल तर ते सोनं आमच्या दुकानातून चोरून तुम्ही समोरच्या दुकानात लावलं आहे. आता त्या दुकानामध्ये तुमचा काय हक्क नाही म्हणतात ते? हां, स्पष्ट त्यांचं म्हणणं आहे तुमचा काही संबंध नाही, तुम्हाला आम्ही देणार नाही, तुमचा काही हक्क नाही. वेरॅज ती जागा घेण्यात, त्याचं बांधकाम करण्यात, त्या तिथल्या व्यापाऱ्यांना सगळ्यांना पैसे देण्यात राज ज्वेलर्सच्या फर्मच्या अकाउंटवरनं ट्रान्झॅक्शन क्लिअर कट आहेत, ह्याचा आमच्याकडे पुरावा आहे. आता 2 गोष्टी आहेत. तुम्ही ही राज ज्वेलर्सचा ताबा आता तुमच्याकडे घेतलाय, तेव्हा त्यांनी पूर्ण कागदोपत्री तुम्हाला ताबा दिलाय का अजून काय? नाही, त्यांनी आम्हाला दिलेला नाही. आम्ही त्यांना मागितला होता सुरुवातीच्या काळामध्ये. आम्ही कसलीही तडजोड करून जाऊ दे म्हणून आम्ही हॅपीली संपवायला रेडी होतो. आम्ही म्हटलेलं आता तू जेवढं घेतलं तेवढं घेतलं आमच्याकडून, असू दे, जाऊ दे, तू तुझं दुकान चालव,
आम्ही एवढी पण हाव करत नाही की तू दे, पण हे फक्त एवढा छोटासा गाळा आहे सर, एवढ्या गाळ्यात माझ्या भावाला जगू दे, शेवटी चालू त्याच्या वडिलांनी केले, त्याला पण जगू दे असं आम्ही त्याला सांगितलं होतं. पण त्याची लोभ अजिबात संपलेला नाही. त्यांनी आम्हाला 28 किलो सोनं मागितलं. हे जर तुम्हाला गाळा सोडायचं असेल, पार्टनरशिप सोडायची असेल तर गुडविल द्या आणि 28 किलो गुडविल द्या असं म्हटले. 28 किलोचा दर त्यावेळेस 45 कोटी रुपये होत होते, जे की शक्य नव्हतं कोणासाठीही देणं. आमचं पोरगं 21 वर्षाचं आहे, त्यांनी 28 किलो 45 कोटी आणायचे कुठून, हा सगळ्यात मोठा मुद्दा होता. मग आम्ही विचार केला की जर ती बिल्डिंग आमची होती, ती जागा आमच्या पैशातून घेतली, तर तुम्ही आम्हाला तिथे हिस्सा दिलाच पाहिजे. आणि सुरुवातीला ते हो पण म्हटले, पण आता ते एका रात्रीत ओपनिंग केली आणि आता म्हणतात आम्ही देणार नाही. आणि ह्या फर्मबद्दल काय म्हणणं आहे आता तुमचं? आम्ही सोडतो पण आम्हाला पैसे पाहिजे. आता ते म्हणतात 10 कोटी द्या, अजून 10 कोटी द्या. तुम्ही मध्यंतरी वर्तमानपत्रामध्ये एक नोटीस दिली होती, त्यांनी तुमच्या राज ज्वेलर्समधून मिळवलेल्या नफ्यामधून बऱ्याच प्रॉपर्टी खरेदी केल्या. Yes. त्या कुठं आहेत आणि त्याची किंमत अंदाजे किती आहे? इसभावीत 2 आहेत, घेरडीमध्ये 2-3 आहेत, चोपडीमध्ये 2 आहेत, टाकळीमध्ये 1 आहे, फ्लॅट्स 2 आहेत आणि ही समोरची जागा कासेगावला एक प्रॉपर्टी मोठी आहे, शेतजमीन आहे. तर एवढं सगळ्या प्रॉपर्टीज जर तुम्ही प्रॉपरली हिशोब लावायला गेला तर अंदाजे 100-1 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे. ही सगळे प्रॉपर्टी आमच्या दुकानाच्या फर्मच्या नावावर झालेल्या प्रॉपर्टी. त्यांच्या गावाकडचं जे घर आहे, जे त्यांनी बांधलं त्यांच्या लग्नाच्या दरम्यान, ते देखील आमच्या पैशातून बांधले. त्यावेळेस तर ते पगारावर होते. एवढा मोठा बंगला बांधलाय त्यांनी चोपडीसारख्या ठिकाणी, त्याचे पैसेसुद्धा माझ्या वडिलांनी दिले होते. तुम्ही 1-2 हजाराच्या पगारावर बंगला बांधू शकता का? नाही बांधू शकत. त्यावेळेस सुद्धा माझ्या बाबांनी मदत केली होती तुम्हाला. तर एवढं सगळं असताना पण आज ते नको म्हणताय. ते म्हणतात तुमचा काही संबंध नाही, तुम्हाला आम्ही देणार नाही, ही माझी बिल्डिंग आहे, माझ्या प्रॉफिटमधून घेतली आहे, जे की सरासर खोटं आहे. त्यांनी खूप सारे पैसे इथून फिरवाफिरवी केलेत बायकोच्या नावावर, उद्धव बाबरच्या नावावर, त्यांच्या वडील रामचंद्र बाबरांच्या नावावर, शहाजी बाबरांच्या नावावर, ह्या सगळ्या नावावर त्यांनी फिरवाफिरवी केली आहे. आमचं एक दुकान होतं राज गोल्ड पॅलेस, जे त्यांनी ऑलरेडी बंद पाडले तिन्ही भावांनी मिळून, आणि आता त्यांची अपेक्षा आहे की आमचं राज ज्वेलर्स पण बंद पडावं. आता 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत या ठिकाणी. आता तुमची मागणी काय आहे आणि तुमच्यावर त्यांनी NC केली होती आणि तुमचं असं त्यांच्यावर जर आरोप असेल तर तुम्ही या संदर्भामध्ये कायदेशीर जी कारवाई आहे पोलीस स्टेशनमध्ये तुमच्यावर ही का केली नाही? ही केली नाही कारण मी म्हटल्याप्रमाणे आम्हाला उगाच वाऱ्यात पापड पसारा करायचा नाही आहे. आम्ही कारवाई करणार आहे, पोलीस स्टेशनमध्ये पण करणार आहे, सिव्हिल कोर्टात पण करणार आहे आणि दोन्ही पुराव्यासकट करणार आहे. आम्ही उगाचच करणार नाही. त्यांची जी NC त्यांनी केली आहे त्याचा काडी मात्र पुरावा त्यांच्याकडे नाही आहे. त्यांनी वाऱ्यात NC केली आहे. ते जर प्रूफ करायला गेले तर ते तोंडघशी पडणार आहेत. तसं तोंडघशी मला पडायचं नाही आहे. माझं LLB झालं आहे, मी स्वतः लॉ केला आहे आणि मला एवढं तर कळतं की पुराव्याशिवाय काहीही होत नसतं. उगाचच पोलीस स्टेशनात जावा, दंगा करा, तिथं जाऊन त्यांनी मला बोलवून घेतलं, मला दमदाटी करायचा प्रयत्न केला, बऱ्याचशा गोष्टी घडल्या. मी घाबरत नाही. मी LLB केले एवढ्यासाठीच केले की मी माझ्या घरच्यांना वाचवू शकेन आणि हे मी वाचवू शकते. आम्हाला काही अडचण नाही. आज मी डॉक्टर आहे. डॉक्टर जरी असली तर माझ्यात एवढी ऐपत आहे आणि कुवत आहे की मी डॉक्टरी सोडून LLB करू शकते. कंप्लीट झालं आहे. काय मला फक्त अजून 4-5 वर्ष LLB लढायचं आहे, दुसरं काय करायचं. तुमची मागणी काय असणार? माझी शेवटची मागणी आहे की त्यांनी आमच्या फर्ममधून घेतलेल्या प्रॉपर्टीजमध्ये आम्हाला हिस्सा द्यावा. ज्या फर्मच्या प्रॉपर्टी आहेत, ज्या आता सयाजी तात्यांची प्रॉपर्टी, ती फर्मची आहे कारण ते फर्मचे गिराईक होते, कारण त्यांना फर्ममधून पैसे दिलते. ती फर्मची प्रॉपर्टी आहे, तुम्ही घेऊ शकत नाही. ती तुम्ही फर्मला दिली पाहिजे, अर्धी तुम्हाला अर्धी, आम्हाला अर्धी. सेम डीमार्ट जवळ जी जागा आहे ती फर्मची जागा आहे कारण त्यांना सुद्धा उधारी आपण दिलती, आपल्या फर्ममधून दिलती. आणि जसं म्हटल्याप्रमाणे भांडवल त्यांचं 0 होतं, त्यामुळे त्यांना उधारी देताना आमचे पैसे दिले. तुमचं भांडवल नव्हतं, ते भांडवल आमचं होतं. म्हणजे भांडवल आमचं घालवलं तुम्ही आणि काय केलं, प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर लिहून घेतली. हे अयोग्य आहे, इल्लीगल आहे, चुकीचं आहे
आणि ह्याचीच आमची मागणी आहे की ज्या फर्मच्या प्रॉपर्टीमधून घेतलेले जागा आहेत ह्या समोरची जागासुद्धा आमची आहे, ह्याच्यात आम्हाला 55% मी आता बघितलं हा प्रकार कसा आहे ती यांनी केलेल्या आरोपामध्ये जर तथ्य असेल तर ज्या बहिणीनं यांना फर्म चालवायला दिली होती चुलत भावाला त्या फर्मवर सुद्धा हिस्सा यांची प्रॉपर्टी परत देण्यासाठी फर्म तो भाऊ यांना त्यामधून अजून मला पाहिजे म्हणून कोट्यवधीची मागणी करतोय. 100 कोटीची प्रॉपर्टी या फर्मच्या जीवावर त्यानं निर्माण केलेली आहे स्वतःची, तरीसुद्धा ही सुद्धा फर्म सोडायची त्याची तयारी नाही आहे. हा सगळा प्रकार जर खरा असेल आणि यामध्ये तथ्य असेल तर आता बहीण भावाच्या नात्यामध्ये सुद्धा विश्वास राहिला नसल्यामुळं नेमका विश्वास माणसानं कुणावर ठेवायचा हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे, पंढरपूर.